खमंग कट्टा बाय शिल्पा मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, थंडी पडली आणि आपण स्वयंपाकघरातील दवाखाना ही जी आपली सिरीज चालू केली ही यासाठीच सुरू केली की आपल्याला घसा खवखवणं, सर्दी होणं, आपली इम्युनिटी कमी होणं किंवा बाहेरचं तापमान जसं बदलेल, थंडीमध्ये वाढ झाली की आपल्याला काही ना काही विकार होत असतात. तर हे विकार आपण आपल्या या स्वयंपाकघरातल्या वेगळ्या वेगळ्या पदार्थांमुळे लगेच डॉक्टरांकडे न जाता कमी करू शकतो. आणि त्यासाठी सोपे सोपे साधे साधे आपल्या घरातले पदार्थ, स्वयंपाकघरातले पदार्थ आपण वापरतोय. आणि आता थंडीच्या सीझन मध्ये आवळे खूप छान येतात आणि आलं खूप छान असतं आणि हळद खूप छान येते. तर यापासून आपण एक ज्यूस बनवणार आहोत. या ज्यूस मध्ये हे तीनही घटक वापरलेले आहेत, ज्याच्यामुळे तुमची इम्युनिटी खूप चांगली होईल. बाहेरचं जरी हवामान चेंज झालं तरी तुमच्या शरीरातली प्रतिकार शक्ती वाढवेल. दुसरं म्हणजे आपल्याला जे वेट लॉस हवं असतं, वजन कमी करण्यासाठी आपण उत्सुक असतो, तर हे सकाळी 80 पोटी कोमट पाण्यामधनं घेतल्याने तुमचं वजन सुद्धा कमी होईल. तिसरं म्हणजे तुमचं पोट साफ होईल. बद्धकोष्ठता असेल तर ती सुद्धा दूर होईल. आणि आवळा तुम्हालाही माहितीये की बहुगुणी आहे. आवळा, आलं आहे त्याच्यामध्ये आणि हळद आहे. हळद ही अँटीसेप्टिक आहे, तर त्याच्यामुळे हिलिंगचं काम करेल ती. तर असा हा ज्यूस तुम्ही जर करून ठेवलात, मी सुद्धा हा 1 लिटर ज्यूस तुम्हाला आज करून दाखवणार आहे. आणि हा 1 लिटर ज्यूस साधारण आपण जर, आता आमच्या घरात मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही घेतो, तर त्याच्यामुळे आम्हाला तरी हा ज्यूस एक 15 दिवस जातो. तर या प्रमाणात तुमच्या घरी किती जण घेणार असेल, तुम्ही एकट्या घेणार आहात का तुम्ही हस्बंड अँड वाईफ घेणार आहेत, तर जसं असेल त्या प्रमाणात तुम्ही करून ठेवा. हा खराब होत नाही आणि तो आपल्याला कोमट पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर हे जे सीझनल येतात पदार्थ, त्याचा उपयोग आपण जास्तीत जास्त करून आपण आपली तब्येत छान ठेवू शकतो. चला बघूया मग. हा ज्यूस नक्की नक्की या सीझनला करून बघा. आणि हे सगळे पदार्थ तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपल्या हा आजीबाईचा बटवा, हा स्वयंपाकघरातील दवाखाना सगळ्यांपर्यंत पोहोचेल. करायचा मग. चला तर मग, आवळा, आलं आणि हळद यांचा ज्यूस करूया मग. या ज्यूस आपण आता बघणार आहोत आणि हा कोमट पाण्यातनं घ्यायचा आहे 80 बोटी. आणि त्याची कृती अतिशय सोपी आहे, पटकन करू शकता तुम्ही. मी साधारण हा 1 वाटी भरून आवळ्याचा किस घेतलेला आहे, सैंधव मीठ, त्याच्यानंतर एक पाव वाटी आलं, अर्धा वाटी आलं आणि पाव वाटी हळद, असं आपण हे सगळं किसून घेतलंय. आणि आता हे आपल्याला मिक्सर मधनं काढायचंय कच्चच. आणि सगळ्यात आधी मी आवळा करून घेते आणि आवळ्याचा ज्यूस झाल्यानंतर आपण हळद आणखीन आलं एकत्र करू शकतो. आणि हा गाळून घ्यायचा आहे आपल्याला मिक्सर मधनं, जसं आपण काढतो. किंचित पाणी घालायचं फिरण्यापुरतं, काही हरकत नाहीये, त्याने खराब होणार नाही हा ज्यूस. तुम्ही बघत असाल तर मी सगळं काढून घेतलंय. आणि ह्याचा जो चोथा राहतो तर त्याच्यापासून सुद्धा मी तुम्हाला एक छान रेसिपी सांगणार आहे. तर हा सगळा व्यवस्थित गाळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर पण हाताने सुद्धा हे पिळून घ्यायचं आहे, म्हणजे तो अजून त्याच्यातला जो चोथ्यामधला रस असेल तर तोही निघेल. आणि त्याच्यानंतर आपण हळद आणि आलं असं एकत्र करणार आहोत. थोडंसं पाणी घातलं मी, परत आवळ्याचंच करते कारण आवळा जास्त आहे. साधारण मोठा बाउल भरून आवळा आहे. आणि तुम्हाला बघितलं असेल मी हाताने पिळून ते साईडला ठेवलेलं आहे. आणि आता हे मेजरमेंटच माझ्याकडे आहे, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते की आवळ्याचा किती झालेला होता. हा साधारण हा आवळ्याचा जो ज्यूस आहे तर तो एक पाव लिटर, आपण म्हणू 250 ml झालेला आहे. आणि आता आपण करणार आहोत आलं आणखीन हळद. हळदीचं साल काढून घ्यायचं आणि ती किसायची, आणि आल्याचं पण तसंच करायचंय. याच्यामध्ये हळद आपल्याला थोडी कमी लागते कारण उग्र असते हळद, तर त्याच्यामुळे खूप नाही घालायचे, पण यांचे औषधी गुणधर्म खूप छान असतात. हे पाणी जे मी विसळून ठेवलेलं होतं किसणी, तर ते पण घालते त्याच्यामध्ये. आणि तुम्ही बघत असाल तर आपण आता हे पण किसून याच पद्धतीनं ते पण गाळून घ्यायचं. आणि मग सगळं आपण जो चोथा आहे तो छान पिळून घ्यायचा. आणि तुम्हाला मी पुढची एक रेसिपी याच्यातच सांगते. हा पिळलेला जो चोथा आहे त्याच्यामध्येच तुम्ही सैंधव नमक घाला, थोडासा चाट मसाला घाला आणि ओवा घाला. आणि हे सगळं छानपैकी मिक्स करा आणि उन्हामध्ये वाळवायला ठेवा, तर ती तुमची सुपारी सुद्धा तयार होईल. तर करून बघा नक्की, हे छान वाटतं आपल्याला. मुखवास म्हणून तुम्ही ती सुपारी खाऊ शकता, किंवा तुम्ही कोमट पाण्यामध्ये ती पावडर घातली तर तरी सुद्धा तुमचं काढ्यासारखं तयार होऊ शकतं.
तर या एका रेसिपीत मी तुम्हाला 2 रेसिपी सांगितल्यात आणि मी तसंच करते. मी तुम्हाला ते वाळलेलं सुद्धा दाखवेन जे मी केलेलं आहे. आणि आता आपण हे सगळं छान त्याच्यामध्ये पाणी घालून निपटून घ्यायचं. ज्यूस असल्यामुळे पाणी त्याच्यामध्ये चालणार आहे. खराब होत नाही हा अजिबात. आणि हे सगळं फक्त नीट छान मिक्सरचं भांड्याला लागलेलं, पातेल्यांना लागलेलं, वाटीत आपण ठेवलेलं ते सगळं छान निपटून घ्या त्या चोथ्यामध्ये, म्हणजे सगळं अर्क त्याच्यामध्ये येईल. तुम्ही बघत असाल तर मी हाताने शेवटी हे सगळं पिळलेलं आहे. आणि आता हा ज्यूस आणि आवळ्याचा ज्यूस असं आपण मिक्स करूया. आलं, हळद आणि आवळा. तर हा आपला ज्यूस आता तयार आहे. आणि तुम्ही बघत असाल तर माझा हा साधारण 1 लिटर ज्यूस तयार झालेला आहे. याच्यात मी थोडं सैंधव नमक घालते, अजून त्याची व्हॅल्यू वाढते. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये दालचिनी पावडर घालतो थोडीशी, आणि मी थोडीशी घालणार आहे मिरी पावडर. तर यामुळे काय होतं, दालचिनी तुम्हाला माहिती आहे की ती अतिशय इफेक्टिव्ह काम करते. आणि तुमची बद्धकोष्ठता असेल, त्याच्यानंतर पोट साफ व्हायला हे सगळ्या मदत करतं. आणि हा आपला ज्यूस तयार आहे. तर हा कोमट पाण्यामध्ये साधारण 1-2 चमचे घालायचा आणि प्यायचा आहे. तर नक्की करून बघा. असा हा ज्यूस नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.